उमरखेड येथील नगर परिषदेच्या माजी बांधकाम सभापती वंदना सचिन घाडगे व सचिन घाडगे या पती पत्नीने आज दिनांक 22 जून 2025 रोजी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। यापूर्वी ते काँग्रेसचे पदाधिकारी होते। सामाजिक कार्य करत असताना त्यांना काँग्रेस पक्षाने नगरपालिकेची उमेदवारी दिली आणि त्यातून वंदना घाडगे या निवडून आल्या होत्या आणि त्यांनी चांगलं कार्य काँग्रेसच्या पदाधिकारी होते तेव्हा केले होते। परंतु सध्या त्यांनी भारतीय जनता पक्षाची घोडदौड पाहता त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश आज केलेला आहे। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश दुधेवार यांनी प्रस्तावित केले व या प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश चव्हाण, तसेच माजी नगराध्यक्ष बालाजी उदावन व शहरातील अनेक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। यामध्ये आवर्जून महेश काळेश्वरकर, शहर अध्यक्ष अतुल खंदारे तसेच अनेक मान्यवर या प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते। सचिन घाडगे यांनी काँग्रेसचा त्याग करून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश का केला याचे कारण जरी समजू शकले नसले तरी भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाची एक चांगली सेवा करण्याची संधी मला आलेली आहे आणि ती मी पूर्ण करणार असे त्याने आपल्या प्रतिक्रियातून विचार व्यक्त केले। तर आपण जाणून घेऊया सचिन घाडगे यांची प्रतिक्रिया, तसेच माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे याबद्दल मत, तसेच जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या भाषणातील काही अंश। त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहेच आणि अशी परिस्थिती आहे की येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि नगरपालिका सहज भारतीय जनता पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा मनापासून त्या ठिकाणी सचिन भाऊ घाडगे आणि त्यांच्या धर्मपत्नी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। मार्गदर्शक नितीनभाऊ माहेश्वरी, नितीनभाऊ भुतडा, आमचे बापू विजयराव खडसे साहेब, आमचे नेते प्रकाश पाटील देवसरकर, रमेशराव काका आमचे, या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये आज मी आणि माझी पत्नी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भविष्यात भाजपसाठी तन मन धनानं आम्ही कंटिन्यू सोबत राहील आणि संघटनावाढीसाठी आम्ही तन मन जे काय लागेल ते आम्ही ताकदीनं मदत करू, ती या ठिकाणी माझं वचन देतो। आणि भविष्यामध्ये ज्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित माननीय प्रकाश पाटील देवसरकर साहेब, आदरणीय विजयरावजी खडसे साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय रमेशरावजी चव्हाण, आदरणीय बळवंतरावजी नाईक, आदरणीय आमचे काका नितीनजी माहेश्वरी सत्यशोधक संघटनेचे अध्यक्ष, आदरणीय महेशजी काळेश्वरकर, शिवाजीराव माने, त्याचबरोबर उपस्थित आपला जिन प्रेसचे उपाध्यक्ष जितेंद्रजी पवार, शैलेशजी मुंगे, शहराचे अध्यक्ष अतुलजी खंदारे, अनिलजी माने, नगर परिषदचे माझे सहकारी अरविंदजी भोयर, माजी शहर अध्यक्ष आदरणीय दुधेवार सर, आदरणीय शैलेश भाऊ अनखुळे आणि ज्यांचा आज प्रवेश झाला असे आदरणीय सचिन भाऊ आणि आमच्या वहिनी आदरणीय वंदना वहिनी। सर्वप्रथम मी आपल्या दोघांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये सहर्ष स्वागत करतो। भारतीय जनता पार्टी ही पार्टी नाही तर हे परिवार आहे आणि त्यामुळे आमच्या परिवारामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आपलं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। निश्चित मागच्या अनेक वर्षापासून उमरखेड शहर असेल, उमरखेड तालुका असेल, उमरखेड विधानसभा मतदारसंघ असेल, यामध्ये जो काही विकास चालला आहे, विकासाचा एक झंझावाता चालला आहे आणि त्यामुळं
या दोनही तालुक्यातल्या सर्व सहकारी संस्थांवर आज पहिल्यांदा एक छत्री भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी सर्व कोऑपरेटिव्ह सेक्टरवर आहे. महागावचं कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, महागावचं खरेदी विक्री संघ असेल, उमरखेडचं खरेदी विक्री संघ असेल, उमरखेडची कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, उमरखेडचं जिनिंग प्रेसिंग असेल, अशा सर्व संस्था आपण भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात या ठिकाणी घेतलेल्या आहे. आणि त्या सर्व गोष्टीतून प्रभावित होऊन आज सचिन भाऊनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. निश्चित सचिन भाऊ, मी तुम्हाला या ठिकाणी वंदनावहिनी तुम्हाला अभिवचन देतो की आपला परिपूर्ण सन्मान हा भारतीय जनता पार्टीमध्ये राखला जाईल.